शेतकऱ्यांनो राज्य सरकारकडून मिळणारी कर्जमाफी पुन्हा लांबण्याची शक्यता आहे। मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ आणि नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत समिती आढावा घेणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। मान्सूनची वाटचाल थांबली, पावसासाठी 25 जूनची प्रतीक्षा। 3 दिवस उष्णतेच्या लाटेची राहणार परिस्थिती। मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अडथळे निर्माण झाल्याने 25 जून नंतरच पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे। दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्र 5व्या स्थानी। 10 वर्षात दूध उत्पादन तब्बल 64% झाली वाढ। मागील आर्थिक वर्षात 166.26 लाख टनापर्यंत पोहोचले दूध उत्पादन। देशामध्ये सर्वाधिक दूध उत्पादन करणारी 5 राज्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता। दुष्काळाचे सावट, यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी आले चिंतेत। 16 जूनपर्यंत 74% पावसाची तूट। पेरण्या रखडल्या, रोहिणी कोरडा तर मृगही निष्क्रिय। कौटुंबिक वाटचालीसाठी जमीन मोजणी 200 रुपयात। मोजणीसाठी 90 आणि 30 दिवसाचा फॉर्म्युला। 2 हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी लागणार 2000 तर द्रुत गतीसाठी 8000 रुपये लागणार। अनियमित मान्सूनमुळे शेती संकटात, पावसाने फिरवली पाठ। बळीराजाची धाकधूक वाढली व पेरण्या लांबणीवर। शेतकऱ्यांसमोर दुहेरी आव्हान। जून महिना संपत आला तरीही राज्यामध्ये मान्सून दाखल झाला नाही। 7.34 कोटींचा पीक विमा मंजूर। पैठणमधील तूर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पीक विमा 2025-26 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एकूण 7,34,13,000 रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। लवकरच होणार खात्यात जमा। पीक नुकसान भरपाईसाठी 34 लाखांचा निधी मंजूर। अवकाळीमुळे हानी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा। एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या शेतीपीक नुकसान भरपाईसाठी 204 हेक्टर क्षेत्रासाठी एकूण 34,89,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यातील अपडेट। 10 दिवस पुरेल एवढाच इंधन, अहवाल सादर। भारताकडे मर्यादित तेलसाठा उपलब्ध। पेट्रोलियम साठा देशाच्या निव्वळ कच्च्या तेलाच्या आयातीच्या गरजेच्या केवळ 9 ते 10 दिवसापुरताच पुरेसा आहे। शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका। अपुऱ्या पावसावर दुबार पेरणीचा धोका वाढू शकतो। यंदा मान्सूनचा पाऊस उशिरा येणार असल्याने अवकाळी पावसावर पेरणी व लागवड करू नये असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे। आले दर महिनाभरात झाले दुप्पट। प्रति गाडी 500 किलोची 45 ते 46,000 रुपये दर। गेल्या महिनाभरामध्ये आले दरात विक्रमी सुधारणा झाली आहे। सध्या अनेक जिल्ह्यामध्ये आले लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे। राज्यात बेदाणा निर्यातीत घट। उत्पादन घटल्याने देशांतर्गत बाजारपेठेमध्ये चांगले दर मिळत आहे। यावर्षीला गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 29,734 टनांनी बेदाणा निर्यात घटली आहे। राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस शक्य। काही भागात उन्हाच्या चटक्यासह उकाडा ठरतोय तापदायक। राज्यातील शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची आहे प्रतीक्षा। एफडीआयचा दणका, गुटखा माफियांना धसका। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये गुटखा, तंबाखूची विक्री व वाहतूकवर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहे। बळीराजाचे डोळे आकाशाकडे, पेरण्यावर प्रश्नचिन्ह। शासनाने खरीपासाठी पीक कर्ज वाटपाचे दिले निर्देश, मात्र बँकाद्वारे पीक कर्ज वाटप मंद गतीने होत आहे। बियाणे खतांचा कोट्यवधीचा साठा धुळक्यात। पावसाअभावी बळीराजांची चिंता मात्र वाढली। अक्कलकोट तालुक्यामध्ये 92,000 हेक्टरवर खरीपाचे नियोजन पूर्ण। सोलापूर जिल्ह्यातील अपडेट। पावसाळ्यामध्ये चिखल तुडवतच शेतात जावे लागणार। रस्त्यांची कामे रखडली। तांत्रिक अडचण व प्रशासकीय विलंबामुळे कामे झाली अपूर्ण। शेतकऱ्यांची पावसाळ्यामध्ये होणार गैरसोय। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। भाजीपाला आवक घटली, कोबीचा भाव वधारला। वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खालावली व त्यामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन घटल्याने बाजारामध्ये आवक कमी होऊन भाजीपाल्यांच्या दरात झाली मोठी वाढ। आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता।
शाळांची घाई आणि नियमांची पायमल्ली. 30 जूनपूर्वी वर्ग भरल्यास होणार कारवाई. शाळांचा बेकायदा घंटानाद. तक्रारीचा ओघ. शिक्षण विभाग पाहणी करणार. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. खरीप हंगामावर एल निनोचे सावट. शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन. बियाणे नियोजन आणि कर्जपुरवठाचा आढावा बैठक झाला संपन्न. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. इयर टॅग नसलेल्या पशूंच्या खरेदी विक्रीवर होणार बंदी. नुकसान भरपाई व वैद्यकीय सेवासाठी टॅगिंग अनिवार्य. राज्यात प्रत्येक गाय व म्हैसवर्गीय पशुधनाला 12 अंकी इयर टॅग लावणे आता बंधनकारक केले आहे. पावसाअभावी कपाशी उत्पादक चिंतित. दमदार पावसाची प्रतीक्षा. सिंचनाच्या आधारे कपाशी रोपे उगवली, पण पावसाअभावी करपण्याची भीती वाढली. अकोला जिल्ह्यातील अपडेट. सौर ऊर्जा योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा. राज्यात सौर कृषी पंप बसविण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मिळत आहे दिलासा. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना बियाणे मोफत, मात्र मातीचा नमुना द्यावा लागणार. राज्यस्तरीय लॉटरीमध्ये निवड झालेल्या 292 शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची ही अट. मोफत बियाणे अनुदानासाठी माती परीक्षण नमुने देणे बंधनकारक. खुल्या प्रवर्गातील तरुणांनो, फुकटात शिकून उद्योजक व्हा. स्वयंरोजगारासाठी नवे दालन. EWS युवकांसाठी अमृतची योजना, ज्याद्वारे राज्यातील बेरोजगारांची संख्या कमी होण्यास मदत होईल. स्टायलिश असो की साधी हेअरकट, खिशाला बसणार कात्री. सलून सेवांच्या दरामध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय. सर्वच वस्तूंच्या दरामध्ये वाढ होताना सलून व्यावसायिकांनी देखील आपली दरवाढ केली आहे. ई पीक पाहणीची जबाबदारी आता सहायकावर. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी नवीन सूचना. राज्यामध्ये 15 ऑगस्टपासून ई पीक पाहणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या योजनेनंतरही चिखलतूड व शेतात जावे लागणार. सत्ताधारी पक्षाकडे मदतीचा जादा कल. मुख्यमंत्री शेत पाणी रस्त्यांची कामे अपूर्ण राहिल्याने शेतकऱ्यांची होणार गैरसोय. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. 3 लाख मतदारांच्या माहितीत विसंगती. 30 जूनपासून राबवणार SIR मॅपिंग. 13 दिवसामध्ये काम पूर्ण करण्याचे आवाहन. राज्यात मतदारांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीणचे लाभार्थी पुरुष आता 1 कोटी वसूल होणार. मात्र लाभबंद अपात्र महिलांकडून मानधन वसूल न करण्याचे शासनाचा निर्णय. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. खरीप हंगामात खत बियाणे महागले. महागाईचा नांगर बळीराजा संकटात. यावर्षी कपाशी बियाणांच्या दरामध्ये किंचित वाढ झाली, मात्र सोयाबीन व खतांच्या दरामध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरवर 2 भूमिका. लोकांनी विश्वास ठेवायचा तर कुणावर? महावितरण हायकोर्टामध्ये म्हणते बंधनकारक नाही, मात्र मैदानामध्ये पोलिसांच्या मदतीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि खते मिळाल्याच पाहिजे. खासदार सुप्रिया सुळे वरुड येथे हर्षवर्धन देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये हजेरी. पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या. जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी आले अडचणीत. दुसरा टप्पा सुरू. 38 महसूल मंडळामध्ये 380 कोटींचे वितरण सुरू. नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पीक विमापोटी दुसऱ्या टप्प्यामध्ये 381.33 कोटी रुपयांच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. कडक उन्हामध्ये फुलांचे रंग खुलले. दरात वाढ. उत्पादनातही झाली घट. परतूर तालुक्यामध्ये झेंडू 130 रुपये किलो तर काकडा 500 रुपयावर. फुल उत्पादकांना मिळाला थोडाफार दिलासा. मशागती पूर्ण. बी बियाणेही सज्ज. पावसाची प्रतीक्षा. राज्यातील जवळपास मशागतींचे संपूर्ण कामे आता पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना लागली आहे पावसाची प्रतीक्षा. शैक्षणिक साहित्यामध्ये 20% झाली दरवाढ. महागाईचे सावट. पालकांचे बजेट बिघडले. एका विद्यार्थ्याला 4 ते 5 हजार रुपयापर्यंत अधिकचा खर्च वाढणार. शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय सर्वेक्षण. कर्जबाजारीपणा आणि शेतकरी कुटुंबाच्या स्थितीचा होणार सखोल अभ्यास. 1 जुलैपासून सर्वेक्षणाला होणार राज्यामध्ये सुरुवात. खरीपासाठी मोफत बियाणांचे वाटप. 278 शेतकऱ्यांची निवड. माती परीक्षणाची अट बंधनकारक. कडधान्य आत्मनिर्भरता व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मोफत बियाणांचे वाटप सुरू व उत्पादन वाढीसाठी माती परीक्षणावर देण्यात येत आहे भर. कांद्याचे 40 कंटेनर जहाजावर तर 65 कंटेनर नाकारले. कांदा निर्यातदारांचे कोट्यवधींचे नुकसान. भरपाई देण्याची मागणी. आखाती देशामध्ये कांदा निर्यातीसमोर अडचणी वाढल्या आहे. नाशिक जिल्ह्यातील अपडेट.
कांदा संकटावर तोडगा शोधण्यासाठी उपसमितीची स्थापना, 15 दिवसांमध्ये अहवाल सादर होणार. दर घसरण, निर्यात धोरण आणि साठवणूक व्यवस्थेचा होणार सखोल अभ्यास. अकोला पीक विमा प्रकरणी सखोल चौकशी होणार. प्रलंबित असणारे पीक विमा भरपाई मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. 7/12 दुरुस्तीची भीती, 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. तहसीलदारासह तलाठ्यांचे धाबे दणाणले. पुणे जिल्ह्यातील अपडेट. अतिघनता कापूस लागवड योजनेमध्ये नियोजनाचा अभाव. महाबीजकडे स्वतःचे बियाणे नसताना खाजगी कंपन्यांचे बियाणे विक्रीचा निर्णय. कृषी निविष्ठा विक्रेत्यामध्ये नाराजी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. अखेर पावसाची प्रतीक्षा संपणार. मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल झाले असून पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून व्यापणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. देशाच्या 40% भागामध्ये मान्सूनची तूट. जूनच्या 3ऱ्या आठवड्यातही मान्सूनचे देशामध्ये मोठा भाग व्यापलेला नसून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये मान्सूनचे ढग नाहीत. सिंचन भवनामध्ये शेतकऱ्यांचा 5 तास ठिय्या आंदोलन. शिथिल केलेली उपसाबंदी पुन्हा केल्याने संताप. आजपासून झुणका भाकर घेऊन ठिय्या आंदोलन. कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट. जनतेमध्ये जल साक्षरताचा दुष्काळ. राज्यामध्ये 17.261 TMC पाणी उपलब्ध. वार्षिक गरज केवळ 4000 TMC. तरीही बेसुमार वापरामुळे पाणी टंचाई आणि दुष्काळजन्य स्थिती निर्माण होण्याची भीती. पाणीसाठी दिवसभर हाहाकार. आजपासून दिलासा. टँकरसाठी स्थायी समिती सभापती व नगरसेवक उपलब्ध. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईमुळे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. राज्यभरात FDAचे धाडसत्र. 21 ठिकाणाहून गुटखा पान मसाला जप्त. 17 जणांना अटक. राज्यामध्ये सध्या गुटखा बंदीवर जोर देण्यात येत आहे. यंदा 22 जून ते 4 नोव्हेंबरपर्यंत बरसणार पुरेसा पाऊस. सर्व पंचांगातील नक्षत्रांचे अंदाज. पावसाचे दिवस कमी असणार व खंड मोठा राहणार. मधुमेहासाठी गोड बातमी. जांभूळ हे मध साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त. प्रयोगशाळेचा शोध. अँटीऑक्सिडंटचा खजिना व कमी ग्लुकोजमुळे जांभूळवर NCLचे शिक्कामोर्तब. धान्य वाटपासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ. राज्यातील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांसाठी एप्रिल, मे व जून महिन्यांचे प्रलंबित धान्य वाटप करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 23 जून नंतर मान्सून महाराष्ट्रामध्ये पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता. यावर्षी एल निनोमुळे मान्सून आगमनावर विलंब होत आहे. जिल्ह्यात पाऊस लांबल्याने यंदा 0% पेरणी. अर्धा जून उलटला तरीही आगमन नाही. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. PM किसानचा 23वा हप्ता शनिवारी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. होय मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये शनिवारी दिनांक 20 जून 2026 ला सकाळी 10 वाजता देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता बँक खात्यात होणार आज जमा. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.